आज आपण आलू पालक पराठा बनवूया. पालक निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचे. पाणी गरम झाल्यानंतर हा जो धुतलेला पालक आहे ना, तो त्यामध्ये घालायचा आणि 1-2 मिनटं ठेवायचं. ते घेऊन एक थंड पाण्यामध्ये ठेवायचं. त्यामध्ये पालक, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सगळं घेऊन मिश्रण चांगलं वाटून घ्यायचं. वाटलेल्या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ, चवीपुरतं मीठ, थोडासा हिंग चांगलं मळून घ्यायचं. दोन उकडलेले बटाटे घ्यायचे, चांगले खिसून घेऊया. हिंग, हळद, लाल तिखट, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. असे गोळे करून घेतलेत. गोळा लाटून घ्यायचा. यामध्ये बटाट्याचं स्टफिंग भरून छान गोल करून परत छान लाटून घ्यायचं. पराठे खरपूस भाजून घ्यायचे. आपले पराठे तयार झालेले आहेत.